लेन्सकार्टचा आयपीओ मार्केटमध्ये आलेला आहे आणि याच्याबरोबरच सोशल मीडियावर एक्साइटमेंट काय रील्स येत आहेत, बुलेट पॉइंट्स, रिकमेंडेशनच्या वेगवेगळे व्हिडिओ चालू झालेत. आणि लक्षात ठेवा, आयपीओच्या डेट सांगण्यासाठी आणि बाकीच्या गोष्टी सांगण्यासाठी नाही व्हिडिओ बनवलेला. महत्त्वाची गोष्ट काय, इथे लोक आता खूप सारी ट्रॅप होणार आहेत आणि हे तुम्हाला आम्हाला याच्यापर्यंत घेऊन यायचंय. कारण ह्या मुद्द्यावर कोणीच चर्चा करत नाही किंवा कोणीच सध्या काही बोलत नाही की खरंच कंपनीचा जो आयपीओ येतो आणि त्याच्यामध्ये जी काही प्राइस सांगितली जाते, आपण त्याला म्हणू शकतो व्हॅल्युएशन, जे खूप सारा हाईप बनलेलं आहे याच्यामध्ये. आणि जो काही हाईप क्रिएट झालेला आहे की ज्याच्यामुळे ज्यांना भेटला पण नाही आयपीओ, अशी पण लोक आयपीओच्या लिस्टिंग डेला बाय करतील. पण लक्षात ठेवा, हा आयपीओ त्यांच्यासाठी गुंतवणुकीचा एक चान्स नसून एक प्रीमियम ट्रॅप मध्ये पण कन्वर्ट होऊ शकतं. आणि हे इम्पॉर्टंट आहे आपल्या सगळ्यांना समजलं, त्यामुळे सगळा व्हिडिओ पहा. कारण लेन्सकार्टचं बिझनेस मॉडेल तर नक्कीच स्ट्रॉंग आहे. याच्यामध्ये ग्रोथ आहे, ब्रँड रिकॉल मजबूत आहे, त्यांचा स्टोअरचं एक्सपान्शन पण चांगलं आहे. पण महत्त्वाची गोष्ट काय, नंबर्स थोडं काही वेगळंच सांगतात त्याच्यामध्ये. मोस्ट रिटेल इन्व्हेस्टर्सना फक्त ब्रँड मस्त वाटतोय, युथ मध्ये थोडा फेमस पण आहे याच्यामध्ये. आणि या लॉजिकवर आपण थोडं इन्व्हेस्ट करणार आहेत तर त्यांच्यासाठी ही काही धोक्याची घंटा बनू शकते. कारण माझ्याकडे जो काही डेटा आहे तो सांगतो की जी काही डिमांड मार्केटमध्ये आणि जो काही हाईप आहे, हे दोन्ही वेगळं चित्र क्रिएट केलं जातं याच्यामध्ये. आणि महत्त्वाचे म्हणजे ऍक्च्युअल प्रॉफिटेबिलिटी, डेप्टची पोझिशन असेल, व्हॅल्युएशन जस्टिफिकेशन असेल, हे वेगळं स्टोरी क्रिएट करतात याच्यामध्ये. त्यामुळे याच्यामध्ये जर बघितलं तर टोटल साईज जर बघायला गेली तर 7,000 करोडच्या घरामध्ये आणि दाखवलं जाते 70,000 कोटींचं चित्र तुम्हाला. आणि याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय की 70,000 कोटी दाखवून जे पैसे तुमच्याकडून घेतले जातात यापैकी बहुतांश ऑफर फॉर सेल मध्ये जातात. आणि याच्यामध्ये जो काही फ्रेश इश्यू आहे, ह्यांचा नक्की गेम काय आहे आणि याच्यामध्येच नक्की रिस्क दडलेली लक्षात ठेवा. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही फॅक्ट आणि बेस्ट पॉइंट अगदी डिटेलमध्ये दाखवणार आहे, जेणेकरून तुम्ही पण सावध होताल. लक्षात ठेवा, लेन्सकार्टची व्हॅल्युएशन इतकी जास्त काय आहे बरं, 8,500 करोड रुपये असलेलं कंपनीचं व्हॅल्युएशन डायरेक्ट 70,000 कोटी रुपये कसं झालं याच्यामध्ये. आणि इन्व्हेस्टर्स याच्यामध्ये कसे ट्रॅप होऊ शकतात. लेन्सकार्ट बद्दल काही रिअल स्ट्रॉंग पॉझिटिव्ह गोष्टी पण आहेत, त्या पण आपण चर्चा करूया. आणि एक महत्त्वाचा भाग म्हणजे लेन्सकार्ट आयपीओ मधून येणारा पैसा नक्की कुठे वापरला जाणार आहे, हे मुद्दे जर समजले तर तुम्ही पण हाईप मध्ये इन्व्हेस्ट करणार नाही, तुम्ही लॉजिकने इन्व्हेस्ट कराल. आणि त्यासाठी हा इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे, कारण इथेच एक स्मार्ट इन्व्हेस्टर जिंकतो. नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर आपलं स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर. आज खूप इन डिटेल माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन आलोय. पुढे जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाची गोष्ट, स्टॉक मार्केट शिकताय तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि यासाठी आम्ही आता अगदी फ्रीमध्ये वेबिनार पण घेतोय. हे वेबिनार जॉईन करून तुम्हालाही स्टॉक मार्केट विथ एआय शिकायचं असेल तर खाली जी कम्युनिटीची लिंक दिली आहे त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरू करूया आपल्या लेन्सकार्टच्या आयपीओ मध्ये जे काही बघायचं इन डिटेल मध्ये त्या गोष्टींना. लेन्सकार्टच्या आयपीओ मध्ये एक मोठा धोका आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी व्हॅल्युएशन हे फ्युचर ड्रीमवर दिलेलं आहे. पण डेटानुसार आजचे नंबर्स तितके स्ट्रॉंग दिसत नाही आहेत. कारण आजच्या ऍक्च्युअल अर्निंग असेल, ऍक्च्युअल प्रॉफिट असेल, ऍक्च्युअल मार्जिन असेल पाहिलं तर त्यांनी जे काही 70,000 कोटींचं व्हॅल्युएशन दाखवलेलं आहे की आमची कंपनी ह्या व्हॅल्युएशनची आणि आता आम्हाला चला मार्केटमधून 7,000 कोटी रुपये उभे करायचे, तर ते नक्कीच एक ओव्हर प्राइस वाटते लक्षात ठेवा. आणि यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सध्याचं जे काही ते प्राइस सांगून तुमच्याकडून पैसे उभे करतायत ते मार्केटचा जर पी विचार करायला गेला, स्टॉकच्या प्राइसचा पी विचार करायला गेला तर 230 पट इतक्या जास्त पी वर ते पैसे उचलतायत. कंपनी हाय पी वर ट्रेड करण्याचा प्रयत्न करते, म्हणजेच इन्व्हेस्टर कडून भविष्यातील ग्रोथची ऍडव्हान्स प्राइस आत्ताच वसूल करतायत. पण रिअल प्रॉफिट तर अजून तेवढा स्केल पण नाही झालेला दिसत. दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी आढळली की आयव्हीआर सेक्टर इंडियामध्ये अजून फुल्ली ऑर्गनाइज मार्केट नाहीये. लोकल ऑप्टिशियन्स असतील, स्मॉल ऑप्टिकल स्टोअर्स असतील, अजून पण डॉमिनन्स मध्येच आहेत. म्हणून आज मार्केट शेअर एवढा मोठा या भागाचा पडलेला नाही. त्यामुळे हे फ्युचर कॅप्चर अझम्पशन थोडं जास्तच वाटते. तिसरी गोष्ट आम्हाला याच्यामध्ये अशी आढळली की कंपनीचे खर्च सध्याच्या कंडिशनला खूप सारे जास्त आहेत आणि ज्याच्यामध्ये ते पैसे येतील त्याच्यामधून त्यांना स्टोअर एक्सपान्शन असेल, मार्केटिंग असेल, ऑटोमेशन असेल, हे सगळ्यावर
हे पैसे खर्च करणार आहेत. आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय की प्रॉफिटेबिलिटी कंपनीची अजून पण स्टेबल नाहीये, व्होलॅटिलिटी त्याच्यामध्ये जास्त दिसतीये. थोडक्यात सांगायचं झालं तर काय मित्रांनो माहिती आहे का, तर एक व्हॅल्युएशन जास्त दिसते आणि नंबर स्ट्रॉंग नाही आहेत, फक्त एक्सपेक्टेशन स्ट्रॉंग आहेत. आता थोडी महत्वाची गोष्ट समजून घ्या की पियुष बन्सलने स्वतःच काही दिवसापूर्वी लेन्सकार्टचे शेअर 52 रुपये प्रति शेअरने खरेदी केले होते. आता हे मी नाही सांगत, हे मनी कंट्रोलचा रिपोर्ट आहे मित्रांनो. आता हे जर व्हॅल्युएशन जर पाहायचं असेल तर थोडी इकडे फोकस करूया. आणि जेव्हा त्यांनी ते 52 रुपयाच्या किमतीने शेअर्स केले तेव्हा अंदाजे $1 बिलियन म्हणजे कंपनीचे काय व्हॅल्युएशन होतं त्याची की म्हणजे 8,500 कोटी ही किंमत होते. आणि आज IPO मध्ये लेन्सकार्टचं जे काही व्हॅल्युएशन टार्गेट दाखवलेलं आहे ते 70,000 कोटींच्या आसपास आहे. म्हणजे हे 8,500 कोटींचं व्हॅल्युएशन 70,000 कोटी इतका भयानक ऍक्च्युअल गॅप जो पडलेला आहे हा परफॉर्मन्समुळे नाहीये मित्रांनो, तर हे फ्युचर एक्सपेक्टेशन सेलिंगमुळे घडते. आणि हाच सगळ्यात एक मोठा इथे इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. आणि सगळ्यात मोठा रेड फ्लॅग पण काय माहिती आहे तुम्हाला, या IPO मध्ये जे पण काही 7,200 कोटी रुपये उभे करतायत याच्यामधून ऑफर फॉर सेल किती आहे माहिती आहे का, 5,128 कोटी. म्हणजे जे ऑलरेडी इन्व्हेस्ट केलेत ते लोक ते पैसे घेणार आहेत. फ्रेश इश्यू आहे याच्यामध्ये 2,150 कोटी. म्हणजे हा एवढाच पैसा जो असेल याच्यामध्ये तो तुमच्या येणाऱ्या कामासाठी वापरला जाईल. म्हणजे ज्यांनी कमी भावामध्ये शेअर घेतलेले आहेत ते याच्यामधून एक्झिट घेत आहेत. आणि लिस्टिंग प्राइस रिटेल इन्व्हेस्टर पासून वसूल केली जाते. म्हणजे एक विचार करा, पियुष बन्सलला शेअर्स मिळाले होते 52 ला आणि आता ते पब्लिक कडून 382 ते 400 रुपयाच्या रेंजमध्ये विकून त्यांच्यामध्ये तो पैसा उभा करताय त्याच्यामध्ये. आणि स्वतः काही लोक त्याच्यामधून बाहेर पडतात. आता ही गोष्ट तर नॉर्मल झाली. आता इम्पॉर्टंट गोष्ट आपण फोकस करूया की अरे याच्यामध्ये इन्व्हेस्टर कसा बरं ट्रॅप होऊ शकतो. साधी गोष्ट आहे बघा, या IPO मध्ये नॉर्मली ऑफर फॉर सेल जास्त आहे. म्हणजेच कंपनीकडे फ्रेश पैसा कमी जातो. जुने बिग इन्व्हेस्टर अर्ली स्टेज वाले ज्यांनी सुरुवातीला इन्व्हेस्ट केली होती ब्रँडमध्ये आपले शेअर्स पब्लिकला हाय प्राइसला विकून एक्झिट घेत आहेत. जे पेटीएमच्या वेळी झालं होतं लक्षात ठेवा, जे टाटा टेकच्या वेळी पण बऱ्याच गोष्टी घडल्या होत्या, ममाझरच्या वेळी पण असं काही घडलं होतं. तर फ्युचर इतकं सुपर सेफ असेल, गॅरंटेड असतं तर हे अर्ली इन्व्हेस्टर सॉफ्ट बँक, अल्फा वेव असेल, टीमसेक असेल ते अजून पैसे टाकून बसले असते ना बरं. मग एक्झिट करण्याची घाई का करताय त्याच्यामध्ये. म्हणून आम्हाला असं वाटतं की व्हॅल्युएशन हे प्रीमियम रिटेल इन्व्हेस्टर्स कडून वसूल केलं जातं याच्यामध्ये, जिथे रिटेलर फसू शकतो. आता दुसरा ट्रॅप आम्हाला याच्यामध्ये असा आढळला मित्रांनो की हाय PE हाय EV असेल त्याचा किंवा EBITDA असेल, याचा अर्थ काय की फ्युचर ग्रोथ आधीच प्राइस मध्ये त्यांनी घालून ठेवलेली आहे. जर लिस्टिंग नंतर नंबर ऍक्च्युअल ग्रोथ पेसला मॅच नाही झाले तर शेअर मध्ये जोरदार करेक्शन होऊ शकतं. जे आता काही कंपन्यांची चर्चा केली त्यांचे चार्ट बघा, IPO आल्यानंतर त्यांची काय अवस्था झाली होती ते तुम्हाला पण समजेल. तिसरी गोष्ट मित्रांनो, रिटेल अलॉटमेंट कमी आहे आणि डिमांड जास्त आहे. म्हणजे काय होतं ना, ही गडबड आहे सगळ्यात मोठी. म्हणजे रिटेलरला 25% हिस्सा असतो टोटल विकणार त्याच्यामध्ये, QIPचा कोटा जास्त असतो. आता रिटेलरचा हिस्सा कमी असल्यामुळे काय होतं, ऑलरेडी पब्लिक जास्त आहे त्यामुळे ते खूप मोठ्या प्रमाणात अप्लाय करतात आणि इथेच हा फोमो क्रिएट होतो. आणि लोकांना असं वाटतं अरे एवढी डिमांड आहे याच्यामध्ये, आणि लोक अक्षरशः ब्लाइंडली सबस्क्राईब करतात त्यामुळे ही गोष्ट इथे लक्षात घ्या. आता फक्त हे काही निगेटिव्ह गोष्ट नाही. आता मी जे काही सांगितलं तर निगेटिव्ह पॅरामीटर्सला फोकस करणं गरजेचं होतं, त्यावर आपण बोललो. आता हे सगळं पाहिल्यानंतर ना काही पॉझिटिव्ह गोष्टी पण गरजेच्या आहेत, ज्या आहेत नक्की याच्या कंपनीमध्ये. त्या कुठल्या आहेत बरं ते बघूया. तर लेन्सकार्ट हा भारतामधला सगळ्यात जास्त ऑर्गनाइज आयवेअर ब्रँड आहे, लक्षात ठेवा. आणि ट्रॅडिशनल ऑप्टिकल दुकाने हजारो आहेत, पण नॅशनल ब्रँड पोझिशनिंग मध्ये लेन्सकार्ट क्लिअरली लीडर आहे याच्यामध्ये आणि त्याची ब्रँड पॉवर पण अगदी स्ट्रॉंग आहे. दुसरी गोष्ट आम्हाला याच्यामध्ये पॉझिटिव्ह अशी आढळली की त्यांचं ओमनी चॅनल मॉडेल आहे ना, हे खूप पॉवरफुल आहे. ऑनलाईनवर पण त्यांचं ट्रॅफिक जोरदार येते, ऑफलाईन स्टोअर त्याला फुलफिल करतात आणि हा हायब्रिड सिस्टीम त्याच्यामुळे स्केल होतो आणि कस्टमर एक्सपिरियन्स स्मूथ होतो. म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या पद्धतीचा वापर लेन्सकार्ट सगळ्यापेक्षा चांगला करून घेते. तिसरी गोष्ट याच्यामध्ये असं आहे की इंडियाचं आयवेअर मार्केट अजून अर्ली स्टेजमध्ये, व्हिजन करेक्शन नीड खूप जास्त आहे याच्यामध्ये, पण अवेअरनेस आणि अडॉप्शन त्याच्यामध्ये खूप कमी आहे. डिमांड फ्युचर मध्ये नॅचरली वाढणारच आहे, ही गोष्ट क्लिअर आहे. आणि लेन्सकार्ट ऑलरेडी लीडर आहे, म्हणजेच त्याला एक टेलवाइंड पण याच्यामुळे नक्कीच मिळतो. चौथी गोष्ट पॉझिटिव्ह आम्हाला याच्यामध्ये अशी आढळली की कंपनी ऑटोमेशन, सेंट्रलाइज मॅन्युफॅक्चरिंग, AI बेस्ड लेन्स मेजरमेंट यावर आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये चांगला खर्च करते. टेक स्पेंडिंग पण कंपनी करते, ज्याच्यामुळे फ्युचर मार्जिन इम्प्रूव्हमेंटचं पोटेन्शियल त्यांचं वाढू शकतं. ही तर गोष्ट झाली पॉझिटिव्ह याच्यामध्ये. आता मेन भागाकडे येऊया. आता हा जो महत्वाचा भाग आहे याच्यामध्ये म्हणजे हे जे पैसे उभे केले जातात IPO मधून,
लेन्सकार्ट हे पैसे कुठे वापरणार आहे? आता आयपीओ मध्ये दोन पार्ट असतात, ते सांगितले की फ्रेश इश्यू आणि एक ऑफर फॉर सेल. याच्यामध्ये तर फ्रेश इश्यू मधून येणारे सगळे पैसे कंपनी स्वतः वापरेल. ऑफर फॉर सेल वाले जे आधीचे इन्व्हेस्टर होते ते घेऊन बाहेर पडतील. आता DRHP नुसार हे पैसे मुख्यत्वे 3 गोष्टींसाठी ते वापरणार आहेत फ्रेश इश्यू वाले. ते म्हणजे न्यू कंपनी ओन स्टोर उघडण्यासाठी, त्यालाच आपण कोको स्टोअर्सही बोलतो. इंडियामध्ये मोठी एक्सपान्शन प्लॅन कंपनीने केलेला आहे. मल्टिपल न्यू ऑफलाईन स्टोअर्स कंपनीला ओपन करायचे. त्याच्यानंतर लीज, रेंट असेल, लायसन असेल आणि इतर स्टोअर प्रॉपर्टी रिलेटेड खर्चासाठी, नवीन स्टोअरच्या लोकेशन सेटअपसाठी, रेंटल असेल, त्याच्यामध्ये इंटेरियर एवढं चांगलं करावं लागतं, ह्याच्यासाठी कंपनी ह्या फ्रेश मनी मधूनच खर्च करणार आहे. तिसरी गोष्ट असेल ह्या पैशामधून खर्च करण्यासारखी, ती म्हणजे टेक्नॉलॉजी आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये ऑटोमेशन असेल मित्रांनो, AI असेल, डाटा इन्फ्रा इम्प्रूव्ह करणे असेल, मार्जिन इम्प्रूव्ह करण्यासाठी टेक हेवी खूप महत्वाचं आहे आणि ह्याच्यामध्ये कंपनी हेवीली स्ट्रॅटेजी वापरते. याशिवाय DRHP मध्ये मेन्शन केलं होतं त्यांनी की कंपनी काही पैसा मार्केटिंगला पण वापरेल, ब्रँडिंगला वापरेल, बिझनेस प्रमोशनसाठी याच्यामध्ये वापरेल. म्हणजे ह्या 3 गोष्टी मेन झाल्या. तर मित्रांनो, लेन्सकार्टची स्टोरी स्ट्रॉंग आहे, पण याच्यामधून एकच निष्कर्ष निघतो की व्हॅल्युएशन खूप सारं हाय लेवलला आहे आणि ऑफर फॉर सेल जास्त असल्यामुळे, म्हणजेच बिग इन्व्हेस्टर्स एक्झिट घेत आहेत, त्यामुळे आम्हाला थोडी शंकेची पाल चूक शकते. असं नको व्हायला की कंपनी सर्वसामान्य इन्व्हेस्टर्सला चुना लावेल, जे पेटीएम मध्ये घडलं होतं. त्यामुळे मित्रांनो, माझं काम होतं एक डिटेल पॅरामीटर तुमच्या पुढे घेऊन यायचं. शेवटी डिसिजन तुमचा आहे. हाईप मध्ये जाऊ नका, एवढंच सांगेल. डेटा पहा आणि त्याच्यानंतरच पुढचा इन्व्हेस्टमेंटचा विचार करा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आता जर व्हिडिओ आवडला असेल ना, तर लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठला पॉईंट आवडला आणि आता तुम्ही काय डिसिजन घेणार ना, हे पण आम्हाला खाली कमेंट करून कळवायला विसरू नका. धन्यवाद.